हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. काल बघा उरलेल्या डोस्याचे पिठाचे आज अप्पे करायचे ठरवले होते. कारण पीठ थोडंसं उरलं होतं आणि नाश्त्याला काय बनवावं हे सुद्धा टेन्शन होतं. म्हणून म्हणलं कालचंच जे उरलेल्या पिठाचं आहे आपण नाश्त्याला तयारी करूया. चटणी उरली होती आणि फ्रीजमध्ये चटणी ठेवल्यामुळे पूर्ण असं पाणी पाणी झालं होतं. त्याच्यामध्ये असे घट्टसर कालसारखी नव्हती राहिली, म्हणून मी थोडंसं तिला फ्राय करून घेतली ऑइल टाकून आणि छान घट्टही झाली होती. इकडे पिठाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे बघा खूप पातळ पीठ झालं होतं फ्रीजमध्ये आणि त्याच्यामुळे ते ताटाला पूर्ण पीठ चिटकत होतं, म्हणून उलटं करून झाकलं बघा. आणि असे काही आप्पे मस्त फुलले होते आणि टेस्टलाही छान लागत होते आणि मुळात पीठ खूप आंबट लागत होतं, त्याच्यामुळे एकदा संपून टाकेल असं झालं होतं त्याला. हे आप्पे बघा एकमेकांना चिकटत होते. कदाचित त्याच्यात ऑइल कमी पडलं असेल म्हणून हे असं होत असेल. हे भांडच मी खूप दिवस झालं यूजच केलं नाही, जवळजवळ 1 वर्ष झालं. नेहमी मी इडली आणि डोसाच बनवायचे, पण आता पीठ पण खूप थोडंच होतं आणि कुठे म्हणलं इडली होईल. मोजून 4-5 इडल्या होतील आणि डोसे मोजकेत कमीत कमी 2 नाही तर 3च होतील, म्हणून अप्पेच करायचे ठरवले होते. आता संध्याकाळच्या टायमाला ही कोणती तरी भाजी आहे, ती काय मला नाव माहिती नाही आहे, तर ती आम्ही आदल्या रात्री थोडंसं कांदा लसूण टमॅटो असं टाकून मिरची वगैरे बनवली होती, पण ती काय मला चवीला आवडली नाही, म्हणून मी ती अर्धी तशीच ठेवून दिली होती कारण खूप होती. मग असं काहीतरी चटपटीत बनवावं म्हणून कोथिंबीर वडीसारखं मी त्याला नेहमीप्रमाणे कापून घेतली. त्याच्यामध्ये बेसन पीठ, हळद, मीठ, जिरं आणि लाल तिखट मसाला आणि ओवा हे असं सगळं मिक्स केलं आणि पाण्याचा थेंबही न टाकता हे बघा पूर्ण त्याला मळून घेतलं. आणि पाणी न टाकता बघा किती ऑइली भाजी झाली ती. जसं जसं ते मळल तसं तसं ते जास्तच पातळ होत चाललं होतं. मळून झाल्यावरती मी त्याचा एक गोळा तयार करून घेतला, कारण ते पातळच होत जात होतं, ते कडकच होतच नव्हतं पीठ. कितीही त्याला वरून मी आणखीन बेसन पीठ ऍड केलं होतं, पण ते पातळच होत चाललं होतं. मग असं थोडंसं तेल वतून मी हाताला जे चिकटत होतं ना ते सगळं काढत होते. आणि फायनली असा गोळा करून मी एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आणि माझ्याकडे प्लेट होती जी चाळण टाईप, त्याच्यावरती मी असं काही ऍड करून वाफेवर ठेवून दिलं. दुसरीकडे मला ना वांग्याची आमटी बनवायची होती, कारण भाज्याही खूप घरात होत्या. पावसाचे दिवसही चालू होते, कारण पाऊस तर काही आला नाही अजून, पण येईल आज ना उद्या. त्याच्यामुळे जुन्या घरात ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या मला फिनिश करायच्या होत्या. वांगी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये डाळ मी ऍड केली, कारण हे बघा फ्रीजमध्ये खूप वांगी नाशी कडक झाली होती, बर्फामध्ये भिजल्यासारखी. ती कापत नव्हती, तरी पण म्हणलं जाऊ दे आता, कापून घेण्यापेक्षा आपण मध्ये चीर पाडून मी असं शिजवायचं ठरवलं आणि मस्त डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली. नेहमीप्रमाणे माझ्याकडे टोपं वगैरे असतात, पण मी कुकरमध्येच करायचं ठरवलं, कारण टोपं खूप शॉर्ट आहेत आणि कुकरमध्ये आपले थोडकं असं होऊन जातं. आमच्या 2च आम्ही माणसं, जसं माझे मिस्टर आणि मी, आम्ही 2घच खातो. मुलांना फार काय वांगी आवडत नाही, म्हणून आपली गावची पद्धत मी जसं कांदा टमॅटो लसूण अशा पद्धतीनंच करायचं ठरवलं. कारण मी ज्या एरियामध्ये राहते तिकडे सगळ्या मला गावच्याच भाज्या भेटतात, म्हणून मी जास्त मसालेवाला यूज करत नाही. आता हे वांगी बघा मी त्याच्यामध्ये ऍड केली होती, मस्त वाफेवरच शिजवून घेतली होती. आणि डाळ मी दुसरीकडे भिजत टाकली होती, कारण भिजलेल्या डाळीला नंतर टाकले ना तर लवकर शिजली जाते, म्हणून मी ती डाळ नंतर टाकली. अशी धुवून स्वच्छ टाकून घेतली. इकडे मस्त उकळी आल्यानंतर बघा मी शेंगदाण्याचं कूट ऍड केलं आणि असं शेंगदाण्याचं कूट मी भाजून वगैरे मस्त मी जवळजवळ 15 दिवसाचं घरामध्येच बनवून ठेवते. ते सारखं बनवायची गरज लागत नाही, एकदाच बनवलं जातं. आता इकडे दुसरीकडे बघा वाफवलेले जे मी वड्याचं पीठ, आता याला वडेच म्हणू शकतात, ते मी शिजले का बघत होते. आणि असं काही दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ होता मॉर्निंगचा. सकाळी अगोदर सगळी झाडलोट करून घेतली, स्वयंपाक त्याच्या आधीच मी करून घेतला होता. सोफ्याचे कवर वगैरे लावत होते. हे सोफ्याचे कवर मी मिशोवरून घेतले होते, कारण मुलं सोफा खूप खराब करतात. काहीतरी खायला बसतात, सगळे नाश्ता वगैरे तिथेच करायला बसतात, तर पूर्ण सांडून जातात. आता मी बोले ना सुट्टी लागल्यापासून बघा आमच्याकडे असं काहीतरी फाडाफाडी वगैरे चालू असते, तर टेडी बिअरचं पूर्ण फाडून टाकलं होतं,
कारण त्याच्यावरतीच बसायचं, त्याच्यावरतीच खेळायचं, त्याच्यामुळे पूर्ण त्याला फाडून टाकलं. आणि असं काही पूर्ण सोफा व्यवस्थित लावून घेतला. आता हे कमीत कमी 1 तासभर तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित, तरी पण आपलं लावायचं काम करायचं. जेवणाची तयारी करायची होती म्हणून इकडे भाजी निवडायला ठरवलं होतं. आता भाज्याही खूप घरामध्ये होत्या, तर लाल मटाची भाजी होती ती बनवायची होती संध्याकाळी, म्हणून अशी काही तिला साफ करत होती. आणि दूध मी गॅसवर ठेवलं तर मला लक्षातच नाही, आणि असं काही दुधाचं थोडं उतू गेलं ना, पूर्ण गॅस खराब झाला. ते मला डबल काम लावलं होतं, कारण मी सकाळी सगळं क्लीन वगैरे ठेवलं होतं. आणि दुपारच्या जेवणासाठी मी हे बघा चपात्या किंवा भाजी बनवायचं ठरवलं होतं. आता गेवड्याची भाजी बनवली होती एका साईडला, आणि एका साईडला चपाती बनवायला घेतली होती. सोमवार होता आमच्याकडे, तर सोमवारच्या अशा काही भाज्या आमच्याकडे गावठी भाज्या मस्त भेटतात. आंबे तर खूप खाऊन झाले, तरी पण आंबे खायची अजून इच्छा कमी होत नाही. असे काही आंबे वगैरे किंवा भाजीपाला, मुलांना फळं वगैरे घेऊन आले. तर पेरू पण मला फार आवडतो, पण आवडीनं आम्ही खातो. आणि मुलीला आजकाल सफरचंद खूप आवडतं. जिकडे जाईल तिकडे आम्हाला ट्युशनमध्ये, शाळेमध्ये सफरचंद घेऊन जायची खूप इच्छा असते. तर असं काही मस्त भाजीपाला बघा, जसे लिंबू वगैरे आमच्या मार्केटमध्ये छान छान फ्रेश भेटतात. आणि ही कुठली तरी एक भाजी आहे, चिगळ भाजी आहे का घोळ भाजी आहे मला खरंच काही कळलं नाही. हे माझे मिस्टर घेऊन आले होते, आणि ही नावासारखीच घोळासारखीच घोळ आहे. तिला साफ करायला एवढा कंटाळा मला आला ना, ती कुठून कशी साफ करायची हेच मला काही कळत नव्हतं. जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटं मी तिला अशी निरखूनच बघत होते, कुठून साफ करू, कशी करू, ते काहीच कळत नव्हतं. पण त्याची पालं तरी बघा, ह्यातली बनवायची किती आणि खायची किती हेच मला काही कळत नव्हतं. आणि असं छान फूल आलं होतं म्हणून मी एक असा व्हिडिओ काढत बसले होते. ते फूल तर बघा ना किती छोटंसं सुंदर दिसत होतं. हा जवळजवळ भाजीपाला मला साफ करायला 2 तास गेला. हे 2 मिनिटाचा किंवा 1 सेकंदा व्हिडिओ जरी तुम्हाला दिसलाच असेल ना, तो पूर्ण जवळजवळ 2-2.5 तास मला ही भाजी साफ करायला गेली होती. आणि खूप बरं वाटतं आठवड्याचा बाजार साफ करून ठेवायला. आणि ही भाजीलाच मला जवळ अर्धा-पाऊण तास गेला होता. आणि असं काय मी फ्रीजमध्ये थोड्याफार भाजी, सकाळी माझा फ्रीज मस्त मी ऑर्गनाईज करून ठेवला होता. भाज्या वगैरे साफ करून असं फ्रीजमध्ये छान ठेवलं होता. तुम्हाला जर माझा फ्रीजचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर कमेंटमधून करून सांगा. आणि ही मुलगी बघा, आजकाल आम्हाला मोबाईलमध्ये नवीन नवीन शिकायला भेटतं. वॅक्सिंग कसं करायचं, परत पावडर कशी लावायची, क्रीम कशी लावायची, आयब्रोज कसे करायचे, हे हल्ली आम्हाला आजकाल सगळं शिकायला भेटतं. तिच्या आवडीचा छंद निघून झाला तर मुलाला बघा अशा पेंटिंग काढायला खूप आवडतात, कारण उन्हाळ्याचा पूर्ण सुट्टीचा महिना आमचा असा पेंटिंग करण्यातच गेला होता. हा बोला. हाय, मी प्रणव. पेंटिंग काढलेली आवडली का? लवकरच शाळा सुरू होईल म्हणून मी आधीची तयारी करून ठेवत होते. लसूण जवळजवळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता, कारण सोलायला खूप सोपा पडतो. आणि हे जवळजवळ मी 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढा लसूण मी टीव्ही बघत बघत सोलून घेतला आणि एका डब्यामध्ये स्टोरेज केला. तर चला, तर मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल